एका सुंदर गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. अरे देवा, माझी कुऱ्हाड नदीत पडली. आता मी काय करू? कुऱ्हाड हीच त्याच्या उपजीविकेचं साधन होती. त्याचे दुःख पाहून नदीतून एक जलदेवता प्रकट झाली. काय झाले? तू एवढा दुःखी का आहेस? माझी लोखंडाची कुऱ्हाडच माझ्या कामाचे एकमेव साधन आहे. नाही देवी, ही माझी कुऱ्हाड नाही. सोन्याची कुऱ्हाड पाहूनही त्याच्या मनात लोभ निर्माण झाला नाही. मग ही चांदीची कुऱ्हाड तुझी आहे का? नाही देवी, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही. लोभ निर्माण झाला नाही. हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे. आपली खरी कुऱ्हाड मिळाल्यामुळे लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी खूप प्रसन्न झाले आहे. म्हणून या तिन्ही कुऱ्हाडी तू घे. मी तुमचा सदैव आभारी राहीन. लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला लाकूड तोड्या आनंदाने आपल्या घरी परतला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचं जीवन सुखी झाले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. नेहमी प्रामाणिक राहा आणि लोभ करू नका. प्रामाणिकपणाचं फळ नेहमी चांगले मिळते.